हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रोहिणी दुळे. तर आज आहे शुक्रवार आणि इथे मी सकाळी 5 वाजताचं जे माझं रुटीन आहे 5 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत, तर ते शेअर करणार आहे आणि कसं काम ॲडजस्ट करून मी पूजेला टाईम काढते, तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच माझ्या मैत्रिणी मला फोन करून किंवा मेसेजवर विचारतात की ताई, आमचं स्वामी सेवा करायला आम्हाला वेळच नाही मिळत, घरचं पण काम असतात आणि जर काम सोडून सेवेला जर आपण बसलो तर घरच्यांची पण थोडीफार चिडचिड होते आणि आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे भरपूर कामं पण असतात, त्यामुळे सेवेला वेळच मिळत नाही. तर मी त्यांना सांगेन की आपण संसारिक माणसं आहोत, आपल्याला भरपूर कामं असतात. काही महिला वर्किंग पण असतात, घरचं करून त्या बाहेरचं सुद्धा करतात आणि तिथून आल्यावर परत त्यांच्यासमोर कामं वाढलेलीच असतात. वर्किंग महिलाचं सांगू का, त्या कामावर जेव्हा जातात ना, तर तिथून परत जेव्हा घरी येतात ना, त्या परत कामावरतीच येतात. बाईच्या जातीला काम कधीच चुकत नाही. तर सर्वांचं तसं आहे, घरचं सांभाळून परत जॉबचं सांभाळून सर्व काही करावं लागतं. तर मग आपण काय करायचं, थोडं लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा. आपलं जे कामं आहेत ते सकाळीच आवरून घ्यायचे आणि नंतर आपण मग सेवेला लागू शकतो. जेवढं आपण उशिरा उठू ना, तेवढं आपले कामं लेट होतात आणि निगेटिव्हिटी पण भरपूर घरामध्ये पसरते. आणि तुम्ही ना एकदा लवकर उठून बघा, त्या दिवशीचा अनुभव आणि उशिरा उठून बघा, त्या दिवशीचा अनुभव भरपूर प्रमाणात फरक आहे. लवकर उठून आपण जेव्हा काम करतो ना, तर इतकं छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि अर्थात आपले कामं पण लवकर होतात आणि आपण दुपारच्या वेळेमध्ये आपल्या स्वतःसाठी पण वेळ देऊ शकतो, सेवेसाठी पण वेळ देऊ शकतो आणि आपल्या घरासाठी सुद्धा वेळ देऊ शकतो. एक्स्ट्रा काही कामं असतील ते आपण काढू शकतो. आपण आपला स्वतःचा आराम पण करू शकतो. तर एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत लवकर उठण्याचा जो फायदा आहे, तर तो आज मी तुम्हाला सांगते. तर इथे ना सकाळचे 6 वाजले होते आणि 6 वाजेपर्यंत माझा झाडू, पोछा, उंबरठ्याची पूजा, तुळशी आईची पूजा आणि जेव्हा आपण लवकर उठतो ना, तर उत्साह भरपूर असतो सकाळी सकाळी आणि जेवढं उशिरा उठू ना, तेवढं आळस आपल्यावरती येतो. आपण मोबाईल बघत बसतो. मोबाईल जर हातात घेतला ना, तर खरंच सांगू, कोणतंही काम लवकर होत नाही, इतका टाईमपास होतो. जोपर्यंत आपले कामं होत नाहीत ना, तोपर्यंत खरंच मोबाईलला हातच नाही लावायचा. कामं झाली नंतर आपण मोबाईल घेऊन बसायचं किंवा मग टी व्ही समोर बसायचं. एकदा का आपण मोबाईलच्या नादाला लागलो ना, तर खरंच सांगू, म्हणजे एकामागे एक आपण रील्स बघत बसतो आणि काम करण्याचं मनच होत नाही, अर्थात आळस येतो. तर त्याच्यासाठी कामं होईपर्यंत मोबाईलला हातच नाही लावायचा. कामं झाल्यानंतर मग आपण मोबाईल हातात घ्यायचा आणि सोशल मीडियाचं सकाळी सकाळी तरी बाजूला ठेवायचा सोशल मीडिया आपला आणि बाहेरचं जे व्ह्यू आहे, सुंदरता आहे आपल्या निसर्गाची, तर ती आपल्याला अनुभवता आली पाहिजे. सकाळी छान बसं आपण बाहेर फिरायला जाऊ शकतो सकाळी सकाळी किंवा मग कोवळ्या उन्हामध्ये आपण बसूसुद्धा शकतो. त्याने व्हिटॅमिन डी वाढतं आपलं. विकत व्हिटॅमिन डीचा स्रोत घेतल्यापेक्षा आपल्याला फुकटच मिळतं ना सूर्यकिरणांनी, तर ते घ्यायला पाहिजे. तर माझं बाहेरची पूजा वगैरे झाली, तर आत आले. इथे मी दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यानंतर मग इथे मी आता चहा बनवत आहे. तर राहिली फक्त देवपूजा. तर चहा होईपर्यंत ना मी देवपूजा पण करून घेणार आहे आणि जी नित्यसेवा असते स्वामींची किंवा इतर देवांची, तर मग मी ती स्वयंपाक झाल्यानंतर करते. म्हणजे आपलं घरातलं जे काम आहे क्लिनिंगचं वगैरे, तर ते झाल्यानंतर मग मी नित्यसेवा करायला घेते. स्वयंपाक मी सकाळीच करत असते, कारण की मिस्टरांना ना 10 वाजताच जायचं असतं. त्याच्यामुळे मग मी सकाळचा स्वयंपाक लवकरच करायला घेते आणि नाश्ता वगैरे याच्या भानगडीत मी पडतच नाही, कारण की खूप टाईम जातो त्यामध्ये. नाश्ता करा किंवा मग परत स्वयंपाक करा, तर परतच आपल्याला काम होतं, भांडे होतात. त्यामुळे ना नाश्त्याच्या मी भानगडीतच पडत नाही. चहा पण झालेला आहे आणि चहा झाल्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी करते. चहा पिता पिता मग मी काय करते, लसूण सोलते किंवा मग कांदा चिरून ठेवते आणि तेच गॅसच्या ओट्याजवळच मी चहा पित असते. अशा स्वयंपाक करताना मी काय करते, स्वामी समर्थ महाराजांचा जप मोबाईलवरती लावून देते, ऐकत एकच स्वयंपाक करते आणि आपलं नामस्मरण जेव्हा आपण स्वयंपाक करताना करतो ना, तर तेव्हा भरपूर प्रमाणात नेगेटिव्ह एनर्जी हा आपल्या घराबाहेर जातात. तर त्या कशा जातात, आपण जेव्हा स्वयंपाक करतो, आपण जेव्हा आपल्या मुखातून श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप होत असतो ना, तर तेव्हा अर्थात आपल्या
जो आपण स्वयंपाक करतो ना, तर त्या मंत्राचा प्रभाव हा आपल्या स्वयंपाकात उतरत असतो. ते जेवण आपण जेव्हा जेवतो ना सर्व, तर आपल्या फॅमिलीतले असे काही लोक असतात जे चिडचिड करतात किंवा रागीट असतात, तर त्यांच्या स्वभावामध्ये फरक व्हायला सुरुवात होते. चिडचिडपणा कमी होतो. एकमेकांचे विचार पटत नसतील ना, तर तेही जुळायला मदत होते. तर अशा प्रकारे नामस्मरणाचं खूप महत्त्व आहे आणि त्याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत. तर तुमच्यासोबत बोलता बोलता मी करून घेतला आणि आज बनवली मी कढी आणि चपाती. तर कढीला मी इथे तडका दिलेला वरून. भाजी झाल्यानंतर इथे मी चपात्या पण करायला घेतल्या आणि जेवढा लवकरात लवकर आपल्याला सकाळचा स्वयंपाक करता येईल ना, स्वयंपाकच नाही दुसरीही कामं आपण लवकरात लवकर आवरून घ्यायची आणि आपल्याला सेवेला मग तेवढाच वेळ मिळतो. तर मी अशा प्रकारे सगळे कामं आवरून सगळं ॲडजस्ट करून घरचं स्वामी सेवेला वेळ काढत असते. आणि आपण जर ठरवलं ना की नाही मला हे सर्व आवरून सेवेला बसायचंच आहे, तर आपण काहीही करू शकतो. मनात एक तळमळ असली पाहिजे सेवेची, तेव्हाच मग आपल्याकडून ती गोष्ट होते. नाहीतर मग आपल्या मनात भावच नाही, आपल्याला ती गोष्ट करायचीच नाही, तर मग मग काय अर्थ आहे त्या गोष्टीसाठी? आपण करून पण तिचा आपल्याला उपयोग होणार नाही, त्याचा फायदासुद्धा होणार नाही. तर स्वामी सेवेची एक मनात तळमळ असली पाहिजे, तोच खरा स्वामी सेवेकरी. ज्या दिवशी आपल्या हातातून सेवा झाली नाही ना, तर मनाला एक म्हणजे वाईट वाटलं पाहिजे की आपले स्वामी आपली वाट बघत आहेत आणि आपण त्यांची सेवासुद्धा करू शकत नाही. त्यांच्यासाठी आपण 10 मिनिटसुद्धा देऊ शकत नाही. 3 अध्याय घेण्यासाठी, 1 माळ जप करण्यासाठी एवढासुद्धा आपण त्यांच्यासाठी वेळ नाही देऊ शकत. ते ब्रह्मांड नायक आहे, ते आपल्यासाठी काय करतात? आपण जेव्हा हाक मारली ना, तर तेव्हा ते तिथे हजर असतात. मग आपण त्यांच्यासाठी एवढी सेवा नाही करू शकत का? तर मनात तळमळ ठेवा, ती गोष्ट आपण नक्कीच करू शकू. स्वामी आपल्याला म्हणतात का की तू सकाळ ते संध्याकाळ माझ्यासमोरच बसून सेवा कर? नाही, आपण स्वयंपाक करताना, काही घरातली कामं करताना आपण नामस्मरण केलं ना, तरी ते नामस्मरण स्वामींना खूप प्रिय आहे. जो स्वामींचं निरंतर नामस्मरण करतो ना, तर स्वामी त्याला ना कशाचीही कमी पडू देत नाही. नाही होत ना आपल्याच्यानं सेवा, आपण नामस्मरण करा. जिथे जमेल, जेव्हा आठवण येईल ना, तेव्हा स्वामींचं नाव घ्या. नाही केल्यापेक्षा आपल्या हातून काहीतरी होतंय ना, याच्यातच आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. आणि ज्यांच्याकडून होते सेवा, तर त्यांनी सेवा करा. घरातला एक माणूस पण नामस्मरण करणारा असेल ना, तर सर्व कुटुंब त्याच्या एका नामस्मरणामुळे तारत असतं. तर स्वयंपाक झाला, इथे माझी सेवा पण झाली. तर आज आहे शुक्रवार. छान मंगल कलशाची पण आज पूजा केली, पाणी चेंज केलं आणि आज ना गजरा नाही आणला, कारण की घरातली भरपूर साफसफाईची कामं चालू आहेत. तर माझं बाजारामध्ये जाणंच झालं नाही. तर नवरात्रामध्ये ना आपण रोज देवी आईला गजरा वाहायचा. तर मी सुद्धा हे करणार आहे, तुम्ही पण करा. नवरात्रामध्ये ना आई आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात असते, तर तिची जेवढी जमेल तेवढी सेवा करा. तर ती सेवा ना काय करायची तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. ओम नागाधीश्वरी बैसली फणी मनी दीप्ता नळे शोभली, देती कांती अशी दिवाकर, जैशी नेत्रत्रय. हॅलो, नमस्कार. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, नवरात्री आता सुरू होणार आहे. परवा दिवशी नवरात्री सुरू होईल, तर आपल्याला सेवा काय करायच्या, तर तेच आज मी तुम्हाला सांगते. नवरात्रीमध्ये भरभरून आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे. मग ती सेवा कोणती करायची, तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे दुर्गा सप्तशतीचं वाचन करण्याचं. आपण रोजची नित्यसेवासुद्धा करू शकतो वर्षभर, किंवा मग आपण नवरात्रीमध्ये याचे पाठ करू शकतो. तर आपल्याला पाठ किती करायचे? आपण 14 पाठ करू शकतो, आपण 9 पाठ करू शकतो, 7 पाठ करू शकतो, किंवा मग तुम्ही 1 पण पाठ करू शकता. पण सेवेमध्ये आपण इतका कंजूसपणा नाही करायचा, कारण की आपण देवाला जेव्हा काही मागतो तेव्हा मग थोडंसंच मागतो का? नाही ना, पूर्णच मागतो. तर मग तसंच मग देवाची सेवा पूर्ण का नाही करायची, तर मग आपण 14 पाठ करा. 14 पाठ करण्याचा प्रयत्न करा. ज्याने नाही होणार तर त्यांनी 9 पाठ करा, 7 पाठ करा, किंवा मग 1 पण पाठ करू शकता. जेव्हा मग आपण पाठ करतो तर मग आपण काय काय करायला पाहिजे, तर ते मी तुम्हाला सांगते. दुर्गा सप्तशती वाचताना कधीही हातात घेऊन वाचायची नाही. असं स्टँड मिळतं, हे स्टँड मिळतं, तर तुम्ही असं स्टँड घेऊन या, किंवा मग तुम्ही पाटावर सुद्धा ठेवून वाचू शकता. त्यानंतर मग केस मोकळे ठेवून कधीही वाचन करायचं नाही, केस बांधूनच वाचन करायचं.
नंतर मग गाऊनवर किंवा ड्रेसवर किंवा जीन्सवर, तर ह्या कपड्यावरती आपण दुर्गा सप्तशती वाचायची नाही. साडी घालूनच आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा. नित्यसेवा करताना आपण कोणतेही कपडे घालू शकतो, पण जेव्हा आपण पाठ करतो ना, तर त्याचे काही नियम असतात. तर त्यामध्ये मग साडी घालूनच आपल्याला पाठ करायचा आहे. असतील त्यांनीही साडीच घालून पाठ करायचा आहे. त्यानंतर आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना कपाळाला कुंकू लावूनच हा पाठ करायचा आहे. कोणी मध्ये बोललं, आपण जेव्हा पारायण करतो ना, तर कोणी मध्ये आपल्याला बोललं ना, त्याकडे बिलकुल लक्ष नाही द्यायचं. आपली देवी, आपण आणि आपला ग्रंथ. त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आपला स्वतःचाच पाहिजे, आपली माळ स्वतःची पाहिजे. दुसऱ्याचा आणून आपण पारायण त्यावर करू शकत नाही, कारण की आपण त्यातून जी सेवा करू ना, अर्थात ती त्यालाच जाईल. म्हणून आपल्याला हा ग्रंथ आपलाच घ्यायचा आहे. तर हा ग्रंथ मी कुठून आणला? तर हा ग्रंथ मी स्वामींच्या केंद्रातून आणला आहे. 64 रुपयामध्ये आहे, जास्त काही महाग नाही आणि प्राकृतमध्ये आहे. अजून पण 2 दिवस बाकी आहे. तुम्ही तुमचाच ग्रंथ आणा, स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतो. तर आपला ग्रंथ पाहिजे आपल्याला. वर्षभर आपण याच्यातून वर्षभर सेवा सुद्धा करू शकतो, किंवा मग नवरात्रामध्ये आपण सेवा करू शकतो देवीची. दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना आपल्या हातामध्ये बांगड्याच पाहिजे असतात. घड्याळ घालून, किंवा आपण आजकाल बांगड्या घालत नाही, डेली आपण बांगड्या घालत नाही, तर पाठाच्या वेळेस आपण बांगड्याच घालायच्या आहे. हिरव्या बांगड्या घाला. नंतर जेव्हा आपण पाठ करतो ना, बाहेरचं खायचं नाही, कोणाच्या घरी जाऊन खायचं नाही, आपल्या घरचंच आपण खायचं आहे. उपवास करत असाल तर आपल्या घरचंच खायचं आहे, बाहेरचं खायचं नाही. तर तुमच्या मनामध्ये असा विचार येईलच की ताई, आम्ही उपवास करत नाही नवरात्रीचे, तर आम्ही हा पाठ करू शकता का? अर्थात सगळेच करू शकतात. ज्यांना उपवास आहे ते पण करू शकतात, ज्यांना उपवास नाही ते पण करू शकतात, सर्वच करू शकतात. देवी असं म्हणते का की तुम्ही माझे उपवासच पकडा म्हणून? नाही ना. आणि नवरात्रामध्ये ना भरपूर लोक एक चूक करतात. आपले जे देव आहेत ना, म्हणजे देवी घटी बसलेली आहे, पण आपले जे देवघरातले देव आहेत ना, तर तेही आपण त्या घटाजवळ ठेवून देतो. तर असं बिलकुल नाही करायचं. नवरात्र फक्त देवीचंच आहे, देवीलाच घटी बसवायचं आहे, पूर्ण देवांना नाही बसवायचं. आणि मग काही लोक काय म्हणतात की नवरात्रामध्ये देवांना आंघोळ घालू नाही, ते नवरात्री बसलेले असतात. नवरात्री कोण बसलेलं आहे? फक्त देवीच. बाकीचे देव थोडी बसलेले आहेत. बाकीचे देव बसलेले आहेत का? त्यांना रोजची अंघोळ, त्यांची पूजा करा. आता पाठ कसा करायचा आहे ना दुर्गा सप्तशतीचा, तर ते मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही हे पुस्तक आणाल ना, तर पान नंबर 4 मध्ये सर्व तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला काय काय वाचायचं आहे. तर आपल्याला काय वाचायचं आहे? जेव्हा आपल्याला पाठाला बसायचं आहे तेव्हा आपण एक नवार्णव मंत्राची माळ घ्यायची आहे आणि नंतर पाठाची सुरुवात करायची आहे. मग पाठाची सुरुवात कशी करायची, तर तेच मी तुम्हाला सांगते. तुम्हाला काय वाचायचं आहे? अध्यायापासून सुरुवात कधीच नाही करायची. तुम्हाला समोर दिलेला आहे अध्याय, जिथून पासून अध्याय सुरू होतात ना, तर त्याच्या इकडच्या पानावरती आपल्याला काय काय वाचायचं आहे ना, ते पूर्ण दिलेलं असतं. तर आपल्याला काय वाचायचं आहे? मंगलाचरण, श्री दुर्गा उत्तर नामस्तोत्र, नंतर वाचायचं आहे अथ दिव्य कवच, त्यानंतर अथ अर्गला स्तोत्र आणि त्यानंतर अथ कीलकम स्तोत्र. आणि जेव्हा आपला पाठ पूर्ण होतो ना त्यानंतर मग आपलं संध्याकाळचं काय वाचायचं आहे? आपल्याला रात्री सूक्त आपल्याला संध्याकाळी वाचायचं आहे. आणि जेव्हा आपण एक पाठ पूर्ण करतो ना, तर लास्टमध्ये आपल्याला देव्यापराप्त क्षमापण स्तोत्र दिलेलं असतं, तर ते वाचायचं असतं. तर हे कशाला वाचायचं असतं ते मी तुम्हाला सांगते. हे का वाचावं? तर पाठ करताना आपले काही स्तोत्र असतात, त्यात दिलेले काही अक्षर असतात, तर ते आपल्याच्याने चुकतात. शब्द उच्चार व्यवस्थित एखाद्या वेळेस होत नाही, तर म्हणून आपल्याला आपल्या पाठामध्ये झालेल्या चुकांची देवीला माफी मागायची असते. यासाठी ते क्षमापण स्तोत्र दिलेलं असतं, तर ते आपल्याला नक्कीच घ्यायचं असतं. तर तुम्ही 14 पाठ करा, 9 पाठ करा, 7 पाठ करा, तुम्ही 1 पण पाठ करू शकता. 1 पाठ करण्यासाठी रोजचे तुम्ही 2 अध्याय घेतले तरी चालतील. तुमचे 9 दिवसामध्ये 1 पारायण होऊन जाईल. असा आपला आजचा ब्लॉग होता की आपली दैनंदिन जे कामं असतात ते आवरून कसं
स्वामी सेवेला किंवा इतर देवांच्या सेवेला वेळ काढायचा आहे आणि आपल्याला नवरात्रीमध्ये काय सेवा करायची आहे, तुम्हाला काही यामध्ये समजलं नसेल तर तुम्ही मला नक्की विचारा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि जे नवीन असतील चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.